राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत 32 महामंडळांची मागणी करण्यात आलेली आहे। पुढील समन्वय समितीच्या बैठकीत आमदारांच्या संख्येनुसार महामंडळ वाटपाचा आकडा निश्चित होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत ज्या महामंडळाचे अध्यक्ष हे स्वतः मंत्री असतील त्या खात्याला घटक पक्षातील इतर 2 पक्षाचे प्रत्येकी 1 उपाध्यक्ष देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, राष्ट्रवादीकडून नेमकी मागणी काय करण्यात आली आहे आणि महामंडळ वाटपासंदर्भात काय फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे? सध्या रात्री वर्षा निवासस्थानी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली। महामंडळ वाटपाच्या अनुषंगाने आपण पाहायला गेलं तर तब्बल 650 सदस्य जे आहेत ते राज्यातल्या महामंडळांच्या अनुषंगाने आता कुठेतरी त्यांना संधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कालच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 32 महामंडळांची मागणी केलेली आहे आणि ती कशा पद्धतीने आपल्याला मिळवता येतील यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आग्रही असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। काही राज्यातील महामंडळ असे आहेत, उदाहरण द्यायचं झालं तर आशिष शेलार हे सांस्कृतिक विभागाचे मंत्री आहेत आणि ते महामंडळाचे अध्यक्ष देखील आहेत। यासोबतच प्रताप सरनाईक परिवहन विभागाचे आहेत, एसटी महामंडळाचे अध्यक्ष देखील आहेत। अशा ठिकाणी इतर 2 घटक पक्षांचे उपाध्यक्ष देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। प्रत्येक पक्षाला 1 सदस्य अशा पद्धतीची ही संधी देण्यात येणार आहे। महायुतीच्या समन्वय समितीची बैठक लवकरच पार पडणार आहे आणि त्याच्यामध्ये आमदारांच्या संख्याबळानुसार कोणत्या पक्षाला किती महामंडळ येणार याचा आकडा देखील निश्चित होणार आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.